आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. राहुरी नगरपालिका इमारतीच्या कार्यालयाच्या पायरीवर नतमस्तक होत नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी आज अधिकृतरित्या आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. नगरपालिकेच्या पायरीला वंदन करून जनतेच्या सेवेला समर्पित होण्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रसंगी उपस्थित मान्यवर, नगरसेवक, कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या नेतृत्वाचं स्वागत केलं. पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना नगराध्यक्ष मोरे म्हणाले, सर्व गटतट विसरून राजकारण बाजूला ठेवत राहुरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी व माझे कार्यकारी मंडळ एकदिलानं काम करणार आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवणं हेच आमचं उद्दिष्ट आहे. यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं, शहराच्या विकासासाठी विरोधी पक्षातील नगरसेवकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. प्रचार काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे कामाचा धडाका लावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगराध्यक्ष मोरे यांनी आपल्या कार्यकाळातील प्राधान्यक्रम स्पष्ट करत सांगितलं, शहरातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील. मुलींचे जन्माचे दाखले मोफत दिले जातील. 2 मुलींनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या कुटुंबांना नगरपालिकेच्या वतीनं 11 रुपयांचं प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येईल. शहरात अनधिकृत फलकांमुळे होत असलेले विद्रुपीकरण थांबवण्यासाठी प्रथम स्वतःपासून सुरुवात करून शहरातील सर्व अनधिकृत फलक काढण्यात येतील. नगरपालिकेच्या परवानगीशिवाय कोणतेही फलक लावण्यास मनाई करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. आठवडे बाजारात शेतकऱ्यांकडून कोणतीही पट्टी आकारली जाणार नाही. नागरिकांना स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं, कचरा संकलन गाडी नियमितपणे येईल याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक उषाताई तनपुरे, हर्ष तनपुरे, प्रतीक तनपुरे, गजानन सादवाई, सागर तनपुरे, प्रदीप भुजाडी, प्रशांत डोले, सोन्याबापू जगदने, अविनाश मस्के, केतन पोपळगड, बबन गुलदगड, स्मिता भारत भुजाडी, वृषाली नंदू तनपुरे, प्रियंका रवींद्र आहेर, संगीता शहाजी जाधव, लता बाळासाहेब जगदने, आसमा आरिफ शेख आदींचे मुख्याधिकारी अभिजित हराळे यांनी सत्कार करून स्वागत केलं. प्रसंगी रावसाहेब चाचा तनपुरे, विजय डवले, आसाराम शेजूळ, भारत भुजाडी, रवींद्र आडाव, बाळासाहेब खुळे, निलेश जगदने, नंदू तनपुरे, ज्ञानेश्वर जगदने, प्रकाश भुजाडी, दशरथ पोपळगड, मचिंद्र गुलदगड, जीवन गुलदगड, दादू साळवे, आरिफ शेख, इस्माईल सय्यद, तात्या काशीद, किरण साळवे, संजय साळवे, आप्पासाहेब पवार, बाळकृष्ण ठोंबरे, महेश वाघ आदींचे विविध मान्यवर उपस्थित होते. शहरातल्या जनतेला दिली होती, मागच्या निवडणुकीत देखील दिली, त्या बऱ्यापैकी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. याही निवडणुकीमध्ये काही आश्वासनं आम्ही राहुरी शहरवासियांना दिली होती. निश्चितपणे रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देऊ असं आम्ही त्या ठिकाणी सांगितलं होतं. इथं शिवसाहेब देखील आहेत. काही रस्त्यांचे टेंडर हे गेले कित्येक महिने रखडलेले आहेत. माझी आपल्याला या ठिकाणी सूचना असेल की जे आता काही रखडलेले टेंडर्स आहेत ते तात्काळ त्याचं फायनान्शियल ओपनिंग करून जी काय कमीत कमी मुदत आहे त्याच्यामध्ये ती सगळं प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदारांना कार्यारंभ आदेश लवकरात लवकर देऊन पुढच्या 15 दिवसामध्ये जे टेंडर वाचून राहिलेले रस्ते होते त्याची तात्काळ कामाला सुरुवात करावी. कोणी काय ठेकेदाराकडे आम्हाला काय घेणं देणं नाही. ज्याचं कुणाचं भविष्य झालं असेल त्याला देऊन त्या रस्त्यांच्या कामाला तातडीनं सुरुवात करावी. आणि नगर परिषदेचे इंजिनियरना देखील आमच्या सर्वांच्या सूचना असणार आहेत की पैसे सरकारकडनं, एक तर सध्याच्या सरकारची सगळी परिस्थिती बघता आमच्या सगळ्या बहिणी इथं बसलेल्या आहेत, सध्याची सरकारची परिस्थिती इथं बघता सरकारकडेच मुळात पैशाची खूप तुटवडा आहे आणि तो खेचून आणणं हे आणखी दुरापास्त आहे. त्यामुळे जे आलेले पैसे आहेत त्याचा विनियोग हा अत्यंत योग्य पद्धतीने होऊन चांगल्या दर्जाची रस्त्याची कामं ही झाली पाहिजेत अशी या सर्वांच्या वतीनं नगर परिषदेच्या इंजिनियरना त्या ठिकाणी सूचना आम्ही करतो. शिवसाहेब नगरपालिकेचे इंजिनियर हे ठराविक त्यांच्या कामकाजाच्या वेळी इथं बसतील, पण नंतर मात्र प्रत्येक साईटवरती आपले इंजिनियर असतील, त्या अजून मला वाटतं कॉन्ट्रॅक्टचे इंजिनियर असतील, हे सातत्यानं साईटवरती जाऊन त्यांनी लक्ष त्यांच्या कामावरती ठेवलं पाहिजे आणि दर्जेदार रस्त्यांची कामं होतील हे आपण सर्वजण, तुम्ही आणि प्रशासन मिळून याच्यावरती निश्चितपणे देखरेख ठेवाल. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.